मित्रांनो पाहू शकता आपण आलेलो आज भातकुलीमध्ये. तर हा भातकुलीचा मेन पॉइंट. तर पाहू शकता तुम्ही हा चालला इकडे वनोजा बाग, हा इकडला, हा इकडे चालला भाऊ दर्यापूर, आणि हे आईचे मेन चौक आहे आणि इकडे चालला अमरावती रोड. तर पाहू शकता तुम्ही कोण कोण या गावचं आहे भातकुलीचं. तर सांगू शकता भातकुली गाव जबरदस्त आहे, काही वांधा नाही, एक नंबर गाव आहे. फक्त रस्ते थोडेफार खराब आहेत तुमच्या गावातले, काही वांधा नाही, बाकीचं एक नंबर काम आहे तुमचं भातकुलीमध्ये. तर मित्रांनो हे आहे आपल्या भातकुलीचं आशीर्वाद मंगल कार्यालय. जर तुम्हाला इकडे लग्न ठेवायचं असलं तुम्ही इथं लग्न करू शकता. मोठाच्या मोठा हॉल आहे, जेवणाची व्यवस्था वर केलेली आहे, डबल मजली हॉल आहे. मित्र भेटले भातकुलीचे. का रे भातकुलीचे रस्ते असे बोगस आहेत का रे? असेच बोगस आहेत काय? तर मित्रांनो पाहू शकता इकडे हे असे घर आहेत, एक एक दोन दोन करोड रुपयाचे घर आहेत इकडे भातकुलीत, हे मोठमोठे. आणि रस्त्याची हालत पहा काय हे पाहिजे रस्ता. सांगा कसं जावं विद्यार्थ्यांना, शिक्षकानं, म्हणजे असं इकडे जर विद्यार्थी जर शाळेत शिकायला असतील तर या गाड्यातून कसं जावं येणं. म्हणजे पाहू शकता तुम्ही किती बोगस काम इथं भातकुलीत तुम्हाला दिसते. तर हे भातकुलीचं आपलं प्रसिद्ध गजानन महाराजचं मंदिर, एक नंबर मंदिर असं तुम्हाला हे परिसर पाहायला मिळते. एक नंबरचं मंदिर आहे, जबरदस्त पैकी मंदिर. इथं तुम्हाला आले तर अवश्य इथं भेट द्या एक वेळा गजानन महाराज मंदिरात. ठीक आहे. एक नंबर मूर्ती आपल्या भातकुलीच्या गजानन महाराज मंदिरामध्ये, एक नंबर अशी मूर्ती पाहू शकता तुम्ही, किती पॉश मूर्ती आहे, एक नंबर परिसर आहे. असं वाटतं की शेगाव मध्ये आल्यासारखंच आपल्याला इथं पूर्ण जबरदस्त पैकी वातावरण इथं तुम्हाला पाहायला मिळते. तर मित्रांनो पाहू शकता एक नंबर मंदिर आहे भातकुलीचं गजानन महाराजचं आहे. फक्त थोडंसं हे काम रखडलेलं आहे एवढं, बाकी काही नाही, एवढंच काम राहिलेलं आहे. म्हणजे चालू आहे काम वाटतं, थोडंसं पाण्यामुळे राहू शकलं, बाकी एक नंबर मंदिर आहे, काहीच विषय नाही.